सो हाय, आय एम आशल अँड तुम्हाला तर माहितीच आहे मी नंदुरबारमध्ये राहते, बट सध्या मी अमरावतीमध्ये आली होती. अँड मी आली 2 दिवसासाठी होती, बट मी खरंच मोजके कपडे आणले होते आणि पावसामुळे वाळलेच नव्हते. त्यामुळे मी माहिती माझ्या लहान भावाचा टी शर्ट घेतला होता. देन तो नव्हता अँड त्याच्या अब्सेन्समध्ये काही पार्सल आले होते. ते माझे नव्हते यावेळेस, हे त्याचे होते. आणि एक सोबत 2 डिलिव्हरी बॉय आल्यानंतर एवढं कन्फ्युजन झालं, कारण एक एक्सचेंजचं होतं आणि एक रिसीव्ह करायचं होतं. कन्फ्युजन क्लिअर करून दोन्ही पार्सल रिसीव्ह केले, मावशीला दिले आणि जसं मला माझे पार्सल उघडायला सबर नसतो, तसं मला त्याचा पण पार्सल उघडायला सबर नव्हता आणि त्याच्या अब्सेन्समध्ये मी त्याचं पार्सल ओपन करून टाकलं. जे की त्याच्यात खूप मस्त पिंक शर्ट होता, जो मला तरी स्पेशली आवडला होता. आता त्याला हाईट साईजने होतोय का नाही ते माहीत नाही. त्यानंतर टाईम होता त्यामुळे आम्ही मंदिरात गेलो, मस्त दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिकडून निघालो आम्ही घरी जायला. अँड हॉनेस्टली सांगते, मला जी मजा अमरावतीमध्ये येते ना मावशीच्या घरी येऊन, ती खरंच कुठे नाही येत. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी जाऊन सुद्धा मला ती मजा नाही भेटत. इथे जाऊन मी एवढी मजा करते ना, म्हणजे बाहेर जाणं असू दे किंवा बाहेरचं खाणं असू दे किंवा घरातलं खाणं असू दे. आणि मी लिटरली सांगते, मी लहानपणापासून अमरावतीमध्ये जाते. त्याच्यामुळे मला कधीच बोर होत नाही. मी कितीही दिवस कशीही राहू शकते अमरावतीमध्ये. आता लग्न झाल्यानंतर माहीत नाही कसं जाता येणार आहे. बट मी ट्राय करेन वर्षातून एकदा तरी मी तिथे जाईल. भाई त्यानंतर घरी गेल्यानंतर आईने खूप मस्त गरमागरम साबुदाणे वडे बनवले होते. याच्यापेक्षा सुख कुठेच नाहीये. घरी आल्यानंतर जेवण केलं अँड खाली गेल्यानंतर परत काकांनी आमच्या ज्या शॉपिंग्सच्या बॅगा होत्या त्या मस्तपैकी पॅक करून दिल्या होत्या. ज्या काही इथेच राहणार होत्या आणि ज्या काही मी सोबत घेऊन जाणार होती. बट त्यानंतरही काही अजून मस्ती झाली आहे, ते बघूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.